હલો, હવે શું થયું? હા, હું સ્કૂલમાં છું ને હમણાં. હું સાંજે ઘરે આવીશ બેટા, હમણાં નહીં આવીશ. હવે રડે છે શું કામ રડે છે? ભૂખ લાગે છે તને? ફરસાણ ખાશે કે? હા, પ્રાજક્તાને ફોન કરજે. હે, પ્રાજક્તા આપશે, એની પાસે છે. હું હમણાં ફોન રાખજે. મૂકી દે ફોન મૂકી દે ને. काय चाललं आहे तुमचे? तुम्ही ते म्हटलं ना मुकी दे, अरे दिली. मुकी दे એટલે ठेव सांगते ना मी. अच्छा ठेव का? हा, તમે કોણ છો પહેલા? તે મને કહો, તમે કોણ છો પહેલા? एक पुढे या, इकडे पुढे या. काय पुढे या? कोण मला છો તમે? सांगा, हे बघा, ही महाराष्ट्रातली शाळा आहे, मराठी शाळा. तुम्ही मराठीत बोला माझ्या बरोबर. एक मिनिट. काय आहे ना की मी गुजराती आहे ना, त्यामुळे मला नाही येते मराठी बोलता, म्हणून मी असे बोलते. हा, ओके. इंग्लिश में बात करें? नाही, इंग्लिशचा माझा प्रॉब्लेम आहे. लेट्स टॉक इन इंग्लिश. नाही, नो 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 टॉक इंग्लिश. तुम्ही मराठीत ना बोला, काय मी प्रॉब्लेम, मी ऍडजस्ट करून घेईन. मी मध्यम वर्गीय माणूस आहे ना, बरं. ऍडजस्टमेंट माझ्या रक्तात भिनली. ओके. पण तुम्ही हाय कोण? म्हणजे आपली ओळखाण नाही आहे ना, ते मी ओळखलं नाही तुम्हाला. मी अतुल तोडणकर. नाही, माझ्या लक्षामध्ये नाही येत आहे. अहो, तो अथर्व आमचा तुमच्या शाळेत आहे ना. अच्छा, ते केजी मध्ये ते अथर्व तोडणकर. हा. अच्छा, त्याचे आजोबा आहे तुम्ही. या आजोबा नाही हो, डेडी आहे ना तुम्ही त्याचे? तुम्ही हा ते बरोबर. ते काय झालं ऍक्च्युली, तुमचा मेसेज आला ना मला फोन शाळेकडून की फी भरायची आहे आणि ते बुक्स वगैरे पण कलेक्ट करायचे आहेत, म्हणून मी शाळेत आलो. शाळेने सगळ्यांना पाठवले आहे ते मेसेज. आणि तुम्ही शाळेत आलो, म्हटलं चला आता आलोच आहे तर तुम्हाला भेटूया ना. तुम्ही आता प्रिन्सिपल आहात ना, आणि एवढे सगळे फोन केले आम्हाला, मेसेजेस केले पालकांना सगळ्यांना, म्हणून तुम्हाला पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं, म्हणून मी इथे आलो. म्हणजे पेमेंट करणार आहे तुम्ही? पेमेंट करायचं. कसे करणार आहे? पण म्हणजे चेक देणार आहे, कॅश आहे की मग ऑनलाईन पेमेंट करणार आहे? मी ऑनलाईन कॅश देणार आहे. ऑनलाईन कॅश म्हणजे मला समजमध्ये नाही आले. तुम्ही ऑनलाईन क्लास घेता की नाही? मी ऑनलाईन कॅश देणार आहे. हा, मला सांगा किती पैसे द्यायचे तुमचे? आता तरी 10,000 आहे. एक मिनिट 10,000. एक मिनिट. सेंड. ते पाठवले 5 वेळा, पेमेंट करून घ्या. ऑनलाईन कॅश, ऑनलाईन. नाही अतुल भाई, तुम्ही असे पेमेंट नाही ना करू शकते. असे पेमेंट कसे चालते ना? तुम्हाला कॅश तरी द्यायला पाहिजे, नाही तर चेक, नाही तर ऑनलाईन हे ट्रान्सफर. आमचं ऑनलाईन कॅश पेमेंट तुम्हाला चालत नाही, कसे चालणार तुम्ही ना? ऑनलाईन शाळा सुरू केली आहे, हा, ते आम्ही चालवून घ्यायचं. म्हणजे ऑनलाईन शाळा आहे, आमची मुलं आमच्या घरातून शिकतायत, तरी पण तुम्ही आमच्याकडून स्कूल बसची फी घेणार, गार्डन फी घेणार, लायब्ररी फी घेणार, ही फी घेणार, ती फी घेणार, हे आम्ही ऍडजस्ट करायचं. आणि तुम्हाला ऑनलाईन कॅश ऍडजस्ट करता येत नाही. तुम्हाला कळतंय का पालकांचा केवढा मोठा प्रॉब्लेम झाला? एकदा लॉकडाऊन मध्ये आमचं इन्कम काही नाहीये आणि तुम्ही हा खर्च वाढवताय. અતુલ ભાઈ, હું સમજુ શકું છું, પણ તમે પણ એટલા ગુસ્સા ના કરતું ને. હા, મને કહેજો શું પ્રોબ્લેમ છે, હું સોલ્વ કરીશ. काय प्रॉब्लेम काय आहे ते मला सांगितले तर मी सॉल्व करते ना. मला 3 मुलं आहेत. मग तो प्रॉब्लेम नाही, तुमची मस्ती आहे ती. मस्ती काय बोलता? म्हणजे मला 3 मुलं आहेत, म्हणजे मला आता काय 3 मोबाईल घ्यावे लागणार आहेत का? एक मिनिट. जगामध्ये तुम्ही एकच माणूस नाही की ज्याला 3 पोरं आहेत. म्हणजे इतर पण बरीच माणसं आहेत की ज्याला 3 पोरं आहेत. आता तुम्हाला सांगते, तुमचे ते अथर्व आहे ना, छोटे नानाकुडा, त्याचे क्लासमध्ये एक तो मेहता नावाचे पोरगा आहे. हा, तो आय नो. तर ते पण 3च सिबलिंग आहे ना. बरोबर. पण मिस्टर मेहता तर सगळे ट्राय करते, सगळे बरोबर होते, त्यांच्याकडे कसे प्रॉब्लेम नाही होते, तुमच्याकडेच कसे प्रॉब्लेम होते? नाही, त्याचा टायमिंग चांगला आहे. म्हणजे त्याला तिळ आहे, त्यामुळे त्याची 3 मुलं एकाच वर्गात आहेत. त्याचा एका मोबाईल मध्ये भागतं. आता आम्ही सरकारचा नियम फॉलो केला, म्हणजे एक शाळेत असेल तेव्हा दुसरा कडेवर, दुसरा शाळेत गेला तिसरा कडेवर, तिसरा शाळेत गेला चौथा आम्ही घेऊच शकत नाही. प्लीज घेऊच शकत नाही ना, बजेट संपलं आमचं. नाही, ते मग घेऊच नाही शकत, कारण कड आहेच नाही ना. म्हणजे काही कडच नाही आहे, सगळी गडच आहे. तुम्ही माझ्या पोटावर भंकस करू नका. नाही, तुम्ही आजूबाजूला बघा ना, काही सौंदर्य स्थळ दिसतील तुम्हाला. अतुल भाई, तू वाद करू शकता मी. ते महत्वाचं नाहीये. हे बघा, पूर्वी तुमची शाळा शाळेत भरायची, आता ही तुमची ऑनलाईन शाळा आमच्या घरात भरते. आता लॉकडाऊन आहे म्हणल्यानंतर तसंच करायला लागते नाही. बरोबर आहे. हे बघा, आमचं ना छोटं घर आहे,
1 रूम किचनचं घर आहे. आता तो शाळेचा प्रॉब्लेम नाही आहे. बरं, त्या छोट्या रूम मध्ये माझी 3 मुलं आहेत. हा, ती तिन्ही वेगवेगळ्या इयत्तेत आहेत. बाय, माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्या बायकोचा मोबाईल आहे, पण मुलासाठी, छोट्या मुलासाठी घ्यावाच लागेल ना. बरं, माझा मुलगा, तो लहान मुलगा, तो ज्युनियर KG मध्ये आहे. हा. बरोबर, त्याला तुम्ही काय शिकवता? एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यामध्ये वाटाणे कसे टाकायचे. करेक्ट. हा, मग आणि तो अभ्यास आहे ना त्याचा, तेच शिकवते आम्ही. आणि ह्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही माझ्याकडून वर्षाचे 50,000 रुपये घेता. मग ते शिकायला नको काय? त्याचे शिक्षण व्हायला नको काय? शिक्षण व्हायला पाहिजे, बरोबर आहे. हा. पण एक दिवशी काय झालं, आमच्याकडे ना आदल्या दिवशी ग्रीन पीस पुलाव केला होता, त्यामुळे वाटाणे नव्हते. म्हणून मी त्याला म्हटलं, एक काम करतो, वाटाणे एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यात काहीतरी टाकायचं हा, ना, हा, तर तू वाटाण्याच्या ऐवजी फुटाणे टाक. ते शिक्षक चिडले माझ्यावर. ते म्हणाले नाही, वाटाणेच पाहिजे. नाही, मग बरोबरच आहे ना त्याचे. जे त्याच्या बुक मध्ये असं लिहिलेले आहे की वाटाणे टाकायचे, तर वाटाणेच टाकायला बरोबर आहे. पाहिजे. त्या पोराला कळायला पाहिजे की नाही की हे वाटाणे आहेत, हे फुटाणे आहेत. उद्या त्याचं कन्फ्युजन झालं तर तुम्ही आम्हाला येऊन बोलते ना इथे, तर वाटाणेच पाहिजेत. बरोबर आहे टीचरचं. करेक्ट आहे, शिक्षकांचा मान मी ठेवतो. मी वाटाणे आणायला लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलो, हा. त्या हवालदारने माझे फुटाणे फोडले, माझ्या फुटाण्याचा कुटाणा केला. अरे, मला एक कळतंय, मुळात एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यात काहीतरी टाकायचे, ते फुटाणे पडले काय, वाटाणे फोडले काय फरक पडतोय? एक मला गोष्ट कळत नाही तुमची. काय? इतर कुठल्या शाळा जे काही करत नाही ना, ते आमची शाळा करते. कुठलं? माहिती ना तुम्हाला? काय? आता लॉकडाऊन झालेला हा, हा. आहे, पण तरी सुद्धा आम्ही पोरांना पिकनिकला नेले की नाही? हो. हा? मग त्याच्याबद्दल का नाही तुम्ही बोलत? व्हर्च्युअल व्हर्च्युअल पिकनिक अरेंज केली ना, दुसऱ्या कुठल्या शाळेने केली नाही, आमच्या शाळेने केलेली आहे. काय कमाल आहे तुमची शाळा. मग? म्हणजे मुळात पिकनिकला तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर गेलात आणि तिकडे महाबळेश्वरला गेल्यानंतर त्या मोबाईल वरून ऑनलाईन तुम्ही सगळ्या मुलांना हा पॉइंट, तो पॉइंट, हा पॉइंट हे दाखवलं आणि तुमची पिकनिक जी तुम्ही एन्जॉय केली त्याचा खर्च आमच्याकडनं घेतला. अरे पण ते लक्झरी बस दिसते नाही का तुला ऑनलाईन? ती नाही दिसली तुला. त्याच्यानंतर त्याचा ब्रेकफास्ट नाही दिसला, त्याचा लंच काय दिसला नाही. आणि मला सांग, लॉकडाऊन मध्ये पोरांना तिथे घेऊन जाता येते काय? नाही ना. म्हणून मग ते मोबाईल मध्ये पॉइंट दाखवले, ते पॉइंट दिसले ना तुझ्या पोराला. व्हर्च्युअल पिकनिक झाली ना त्याची. तुम्ही पॉइंटलेस बोलताय. हे बघा, मुळात ब्रेकफास्ट आणि लंच तुम्ही हाताळलात आणि त्याचे पैसे आमच्याकडनं वसूल केले. आणि कुठली लक्झरी बस? तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर तुमच्या कारने गेलात, पर्सनल. हे तुम्हाला कसं कळलं? हे मला नाही, हे सगळ्यांना कळलंय, सगळ्या पॅरेंट्सना कळलंय. कारण तुम्हाला सतत रेकॉर्डिंग करण्याची खास आहे ना. ते रेकॉर्डिंगचं बटन चालूच राहिलं होतं. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये रूम मध्ये गेलात ना, रेकॉर्डिंग चालू होतं. पुढचं इंटरेस्टिंग मी नाही सांगणार. नाही, सॉरी. नाही, अतुल भाई, माझ्यात ना लय मोठी मिस्टेक झाली. काय नाही, ते एवढे टेन्शन असते ना मला, ते मी रेकॉर्ड बंद करायचे विसरून गेले. ते ऐका ना, काय? तुम्ही असं रागू नका ना प्लीज. नाही, मी रागवत नाही. तुम्ही एक काम करते, व्हर्च्युअल पिकनिकचे जे पैसे आमच्याकडनं लुबाडलेत ना तुम्ही, ते पैसे आम्हाला परत द्या प्लीज. अतुल भाई, मी तेच सांगायचं ट्राय करते काय? तुम्हाला. कसं आहे ना, मी तुमचा प्रॉब्लेम समजून घेतले नाही. हा. आता मला पण काय प्रॉब्लेम आहे ते जरा समजून घेणे तुम्ही. काय? कसं आहे ना, आम्हाला पण स्कूल चालवायचे आहे. हा. जे स्टाफ आहे त्याचे पेमेंट करायचे हा, हा. आहे. त्यामुळे सगळ्या पोरांचे ते फी नाही आम्ही परत करू बरोबर, शकते. बरोबर. म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना. तुम्हाला त्याच्या मोबदला काहीतरी भेटायला पाहिजे की नाही? मोबदला? हा. मुळात तुम्ही बदला घेताय आमच्याकडून. काय माहितीये का, आता तुम्हाला ऑनलाईन ट्युशन सुरू करायचंय ना, तर स्कूलने काय सांगितलं, वायफाय घ्या. बरं, तो वायफायचं नेटवर्क सतत डाऊन असतं. हा, ते- हा, आमची मुलं शाळेत जॉईन करण्यासाठी 5 मिनिटं लेट झालं त्यांना शाळेत घेत नाहीत ऑनलाईन. मग तसं रूलच आहे ना. तसा रूल आहे ना. मग तुमचे शिक्षक 15 मिनिटांनी लेट जेव्हा येतात तेव्हा ते कसे येतात? नाही, कारण त्यांचे वायफाय डाऊन झालेले असते ना तेव्हा. हे बरं आहे. अहो, तुमचा पीटीच्या क्लासला मागे 2 दिवसापूर्वी पीटीच्या क्लासचे शिक्षक आहेत ना, ते 1, 2 छान शिकवते. छान शिकवते ना, असे हँग झाले होते. बरं, माझं ते KG मधलं लहान पोरग रे, बिचार ते असं नाही, त्याला वाटतं ते सर करतात म्हणून आपण करायचं. 15 मिनिटं असा उभा होता. 15 मिनिटं त्याचे हात दुखायला लागले, पोरग रडायला लागलो. शेवटी मी म्हटलं काय, मग त्याला सांगितलं हात खाली करते, हँग झालंय. हा. बरं, माझ्या मुलीला तुम्ही कवितेच्या परीक्षेमध्ये नापास का केलं? कविता बोललेली नसणार ती धड. तिला जी शिकवली तीच कविता तिने म्हटली. काय काय कविता बोलली ती म्हणाली, जॉनी जॉनी. तिने म्हटली आहे कविता बरोबर. अतुल भाई, चुकीची अशी कविता नाहीच आहे. ही नाहीच आहे ना कविता. अशी बोलले तर तिला नाही, नापासच करतात ना. मान्य ती कविता नाहीये. त्या हा. कवितेमध्ये मध्ये मध्ये शब्द पण आहेत. हा. पण काय झालं, ऑनलाईन तो आमचं नेटवर्क डाऊन असतं, आमचं वायफायचं, त्याच्यामुळे ते शब्द तिकडे हँग झाला. मग तिला वाटलं हीच कविता आहे. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही स्पीडी वायफाय काय नाही लावून घेते? क्या बात आहे. म्हणजे तुम्ही शिक्षकाने, तुम्ही शाळांनी हे गृहीतच धरलाय का की हा सगळा खर्च प्रत्येक पालकाला परवडणार आहे तो? अतुल भाई, आपल्या पोरासाठी तेवढी करायलाच लागते की नाही आपल्याला? इमोशनल करता तुम्ही आम्हा पालकांना सगळ्यांना. मुलाचं भवितव्य या नावाखाली आम्ही सगळी ऍडजस्टमेंट करतो. नाही, मी करू शकतो, हा, कारण मी ते ऍडजस्टमेंट माझ्याकडून होते.
तुम्ही तो वायफाय घ्यायला सांगितला, आम्ही घेतला. आता स्पीडी वायफाय पण घेतो. तुम्ही ते आणखी काय ते आम्हाला वर्कशीट वगैरे प्रिंट आउट करायला सांगता, ते डाउनलोड करायला सांगता. त्यासाठी आम्ही प्रिंटर पण घेतलाय 8,000 रुपयाचा. पण हे मला परवडतंय हो. देशातल्या इतर गरीब मजूर लोकांना, शेतकरी लोकांना हे परवडणार आहे का? तुम्हाला माहिती आहे, केरळमधल्या एका 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. का? तिच्या वडिलांना मोबाईल आणि इंटरनेट परवडत नव्हतं म्हणून. आणि या रॅट रेसमध्ये आपण मागे पडू म्हणून तिने स्वतःचं जीवनच संपवलं. आपल्या शाळेतल्या पोरांनी असा विचार नाही करायला पाहिजे ना, की आम्ही बाहेर पडू, मागे पडू. असा विचार आपल्या शाळेतल्या पोरांनी नाही करायला पाहिजे, म्हणून हे सगळे चाललेले आहे. मला सांगा, जगाचं स्पीड किती आहे? त्या स्पीडला आपल्या शाळेतल्या पोरांनी मॅच करायला पाहिजे का नाही? मला एक कळत नाही, दुर्दैवाने आपण जो स्पीड आपल्या आयुष्याला लावलाय तो स्पीड आपण आपल्या मुलाच्या आयुष्याला का लावतोय? का आपण त्यांना रॅट रेस मध्ये आधीच ढकलतोय? लहान आहेत ती, त्यांना जगू द्या, त्यांना कळू द्या ते काय शिकतायत. कशाला घाई? अख्खं जग थांबलंय ना, तुम्ही का घाई करताय? हे बघा, मान्य आहे हा व्हायरस आहे, जीवघेणा व्हायरस आहे, पण हा संपणार आहे कधीतरी. सगळं सुरळीत होणार आहे, शाळा सुरू होणार आहेत. पण हे ऑनलाईन शिक्षणाचं भूत त्या मुलांच्या मानगुटीवर बसून त्यांना शाळेत जाण्याचा इंटरेस्ट त्यांचा कमी करू नका प्लीज. शिक्षणाविषयी तिटकारा निर्माण होईल, शाळेविषयी तिटकारा निर्माण होईल, असं प्लीज काही करू नका प्लीज. जग थांबलंय, तुम्ही पण थांबा, नका काय करू. एवढंच सांगायचं. येतो मी.